महाराज इतका हुशार करणं होता. तुम्ही विद्वान ऐकणारे पटकन सांगतो. इतका हुशार करणं होता महाराज. पाण्यामधून बाण वर मारायचा, पाण्यात पाहिलेल्या माशाचा डोळा वर उडवायचा या विचारात होता तो. द्रुपद राजानं स्वयंवर मांडलं होती. द्रौपदी आशाला द्यायची का जो पाण्यात चित्र पाहून वर मासा उडवेल. महाराज कर्णानं डिरिंगच केली. वा वा हुशारच होता तो. द्रौपदी मुळात कर्णाला मिळालीच होती. तुम्ही मला झालं कसं नाही, त्यानं धनुष्याला बाण लावलाच होता. पण घोटाळा असा झाला तिथं कृष्ण हजर होता. आणि ही मोठी माणसं दुसऱ्याला उतरून देत नाही. तुम्ही बा एकदा चेअरमन झाले माणसं परत होऊन देतील नाही. नको तू तीनदा नको एकदाच बरं. लोकांना माणसं पुढे गेलेली चालत नाही. कृष्णानं काय केलंय महाराज नीट ऐका. आता कर्ण माश्याचा डोळा उडवणार आणि द्रौपदी कर्णाला मिळणार. अहो इतका हुशार कृष्ण होता. आता मोठाच माणूस तो. त्यानं द्रौपदीकडे पाहिलं आणि द्रौपदीनं कृष्णाकडे पाहिलं. काहीच केलं नाही महाराज, काहीच नाही. असं वर पाहिलं आणि खाली डाव्या पायाचा अंगठा हलवला. खुर्चीवर बसलो होती ती. असा अंगठा हलवला. खुर्चीवरची माणसं डेंजर असते. हात हलव अंगठा हलवला. द्रौपदीनं खळवळ खायचं ते वळ खाल्लं उठली ना द्रौपदी. आणि काय म्हणली माहिती का, मला स्वयंवरच मान्य नाही म्हणून या गाड्याला मिळाली ती. काय मोठे लोकांना ही चित्र होती महाराज. आता